सन्माननीय व्यासपीठ, पूज्य प्रतिष्ठान सांगली या संस्थेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी, प्रथमतः मी ज्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे त्या सर्व मुलांचं आणि मुलींचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्या पालकांचंही अभिनंदन करतो. कारण एक अशा शिष्यवृत्ती मिळत असणाऱ्या आणि मिळवलेल्या 1-2 मुलांचा मी पालक असल्यामुळं पालकांना त्यासाठी काय काय करावं लागतं, मुलांच्यासाठी काय काय करावं लागतं हे मी जवळून म्हणजे अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो, पालकांचं, की ज्यांना सगळ्यात एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची, मी काय फार मोठं भाषण करणार नाही किंवा मी फार मोठं भाषण तयार केलेलं नाही. आणि असं फार मोठं भाषण तयार करायला, मुद्दे काढायला म्हणजे खरोखर माझ्याकडं वेळही नव्हता. रवी किरणनी मला सांगितलं की तू आलं पाहिजेस, आणि मलाही असं वाटलं की अशा एका वृद्ध कार्यक्रमाला आपण जायलाच हवं आहे, किंवा एखाद्या विशिष्ट समाजामधले लोक काही कारण नसताना, सर्व प्रकारच्या सिद्धी स्वतःला मिळालेल्या असताना, प्रचंड पैसा स्वतःकडे असताना सुद्धा आपल्या समाजातल्या गरीब आणि भूतपूर्व मुलांना पुढं शिक्षण घेण्याकरता त्रास होऊ नये, की जो आपल्या स्वतःला त्रास झाला. तुम्हाला ही खरी गोष्ट आहे, तुम्हाला कदाचित माहीत नसेल की या ट्रस्टीमधल्या तर 2 लोकांना तर मी फार जवळून ओळखतो. एक तर मी रवीला ओळखतो, जो चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्याच्या वडिलांना मी खूप चांगला ओळखत असे, कारण मी ज्या वेळेला त्यांच्या घराजवळ राहत होतो त्यावेळेला मी 7वी, 8वी आणि 9वी असा तो माझा कालावधी होता, आणि रवी 1 वर्षाने माझ्यापेक्षा लहान होता. आणि त्यावेळेचा रवीचं जीवन कशा स्वरूपाचं होतं आणि माझंही जीवन कशा स्वरूपाचं होतं हे आम्ही दोघा मित्रांनी फार जवळून पाहिलं. म्हणजे एखादा जोड असायचा आम्हाला कपड्यांचा, असे काय फार कपडे नसायचे, तेच धुवायचे, इस्त्री करायचे कधीतरी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. बाकी इतर वेळेला इस्त्रीचे कपडे वापरायचा हा आम्हाला काही छंद नव्हता किंवा आम्हाला शक्यही नव्हतं. इस्त्री वगैरे ही गोष्ट सुद्धा घरामध्ये, इलेक्ट्रिकची इस्त्री ही गोष्ट म्हणजे सुद्धा घरामध्ये न परवडणारी गोष्ट होती आपण, आणि त्याच्यामुळे बिल वाढतं वगैरे असं सगळं ते. आणि परवाच मला तुमचे बापट म्हणून भेटून गेले. आज बापट समोर बसले तिथं. बापट त्यांचं वय मला रवीनं 70 सांगितलं, पण मला बापटाने 75 वय त्यांचं सांगितलं. ते 75 वर्षाचे वयाशी ग्रस्त आहे. तर ते 75 वर्षाचे वाटतात का मला सांगा? खरोखर मला तर काही ते 75 वर्षाचे वाटत नाही. तर हे आपण यांच्याकडनं घ्यायचं आहे तरुण मुलांनी, की आपण आपलं वय कळलं नाही पाहिजे, अशा पद्धतीची आपली शारीरिक क्षमता आणि आपलं शरीर आणि आपलं मन आणि आपला चेहरा ठेवणं हे शक्य असतं. तुम्हाला, मी एक डॉक्टर आहे, तुम्हाला असं वाटतं का की 75चं वय झालं किंवा 70 ते 75 हे जे वय असतं या वयामध्ये काही चेहरा विद्रूप होत नाही माणसाचं कधी. माणसाच्या चेहऱ्यावरती जे भाव दिसतात ना, जी सात्विकता दिसते किंवा जे तेज दिसतं, ते त्याच्या वागण्यातल्या सात्विकतेवर अवलंबून असतं, त्याच्या खाण्यातल्या सात्विकतेवर अवलंबून असतं, बोलण्याच्या सात्विकतेवर अवलंबून असतं, आहारावरती अवलंबून असतं, विहारावरती अवलंबून असतं, तो ज्या मित्रांच्या मध्ये बसतो त्याच्यावरती अवलंबून असतं. ही सात्विकता ही मनापासून आपल्या चेहऱ्यावरती व्यक्त होत असते. आणि 75 वर्ष वय असलेले हे ग्रहस्थ ज्यावेळेला बाबा माझ्याकडे आले, मनापासून ते माझ्याशी बोलत होते. मी नवस्नेह नावाचं एक चित्पावन संघाचं एक मासिक निघतं दर महिन्याला. साधारण सातत्यानं मी 3 वर्ष त्या मासिकामध्ये लिहित आलो. म्हणजे पहिल्या वर्षी लिहिलं तर ते दुसऱ्या वर्षी त्या मासिकाच्या मंजिरी गोखले नावाच्या त्याच्या संपादिका होत्या. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की नाही डॉक्टर, तुम्ही बंद करू नका, आमच्या सगळ्या लोकांकडून असं हे आले की तुम्ही पुन्हा पुढं लिहित राहावं याच्यावर. मग मी म्हटलं पण मला एवढा वेळ नसतो लिहायला. तर मी कधी तुम्ही लिहा, म्हणजे तुम्हाला 1 पान लिहा, 2 पान, काय लिहायचं काय, पण तुमचं त्याच्यामध्ये काहीतरी पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे. दुसऱ्या वर्षी लिहिलं. दुसऱ्या वर्षी लिहिल्यामुळे झालं काय, त्याचे इतके लेख तयार झाले, 12 आणि 12 24 लेख तयार झाले. पण लेख तयार झाले म्हटल्यानंतर आणि ते इतके लोकांनाही खूप आवडले,
त्याचं एक पुस्तक आता येते आपलं, माझ्या अनुभवाची शस्त्रक्रिया या नावाचं मी लेख त्याच्यामध्ये लिहिले आणि त्याचं आता एक पुस्तक मला येते. तर ते माझे वाचक आहेत आणि त्याच्यामुळे माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप जवळीक होती. आणि त्यावेळेला त्यांनी जे मला सांगितलं त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं शिक्षण, आज ते स्वतः बोलू शकणार नाहीत, ते स्वतः सांगणार नाहीत. त्यामुळे माझी अशी जबाबदारी आहे की तुमच्यापुढं आदर्श ठेवायला माझ्याकडे खूप माणसांची नावं आहेत आणि त्यातली काही माणसं आज इथं बसलेली आहेत. म्हणजे इथं बसलेली माणसं आहेत, त्यांचा आदर्श मी तुम्हाला का सांगू नये. बाहेर कोणाचा तरी बाकीच्यांचा हा फार मोठा होता आणि तो तसा होता, जे कोणी माहीत पण नाहीत आपल्याला त्यांच्याबद्दल काहीतरी मोठे नावं घेऊन सांगायचं, यापेक्षा मी जे काही ऑब्झर्व केलं त्या बापटांना, माझ्या दवाखान्यात ते आले होते आणि बराच वेळ बसले होते, 30-40 मिनटं आम्ही बोलत होतो. तर त्यांच्यामधून मी एक गोष्ट केली माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या समोर येणारी जी व्यक्ती आहे ना, तिला मी कधीच कमी लेखणार नाही माझ्या आयुष्यात. किंबहुना माझ्या समोर येऊन बसणारी जी व्यक्ती आहे ही कदाचित काकणभर माझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल, अशाच पद्धतीनं त्या माणसाकडे मी सन्मानानं पाहता. पण कदाचित मी जर काही यश मिळवलं असेल किंवा जो काही मी मोठा झालो असा समाजाचा समज असेल, त्याचं सगळ्यात जास्त श्रेय ह्या गुणाला जातं असं मला वाटतं. ते म्हणजे आपण परिपूर्ण नाही आहोत याची आपल्याला खात्री असणं. कारण प्रगती फक्त त्याच माणसामध्ये होऊ शकते की ज्या माणसाला हे 100% माहीत आहे की आपण अपूर्ण आहोत, आपण परिपूर्ण नाही आहोत, आपण पूर्णपणे ज्ञानी नाही आहोत, हे ज्याला नक्की माहिती आहे. आणि आपण त्यामुळं आपल्या समोर येऊन बसणारी व्यक्ती कशावरून आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणार नाही, कशावरून एकाचा गुण तिच्याकडे असा असणार नाही की जो आपल्याला घेत आहे. ही गुणग्राहकता विद्यार्थ्यांनो, मुलांनो आणि मुलींनो, तुम्ही तुमच्याजवळ सतत बाळगा. आजच्या या दिवसाचं एक स्मरण म्हणून लक्षात ठेवा, टेक होम मेसेज म्हणून लक्षात ठेवा. ही गुणग्राहकता जी आहे ती समोर बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक वनस्पतीमध्ये, प्रत्येक पक्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा असा गुण निसर्गानं ठेवलेला आहे. आपल्या बोटाच्या अंगठीमध्ये कसं खडा घालतात ना, असा हा गुण त्या विशिष्ट प्राण्यामध्ये, विशिष्ट व्यक्तीमध्ये. मुंगीमध्ये कुठला गुण ठेवलाय बघताय ना तुम्ही? मुंगीमध्ये जो गुण ठेवलेला आहे तो गुण आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत की त्यांचे गुण आपण घेतले पाहिजे. तसं प्रत्येक समोर असलेला मनुष्य मला काहीतरी आज देऊन जाणार, अशा पद्धतीने मी त्याच्याशी बोलत होतो. तर हे ग्रस्त माझ्याकडे आले आणि ते सांगायला लागले मला की त्यांचं शिक्षण त्यांनी कसं केलं, त्यांच्यावर कोणते कोणते प्रसंग निर्माण झाले. जळितामध्ये घर जळालं, त्यानंतर काही शिल्लक राहिले नाही, पैसे शिल्लक राहिले. अशा अवस्थेमध्ये या ग्रस्तानं कुठल्या तरी एका व्यापाऱ्याच्याकडे, 2-3 व्यापाऱ्यांच्याकडे खानावळीमध्ये फरशी पुसायची, भांडी धुवायची, ते असं काम केलं. असं काम करून त्यांना जे पैसे मिळेल, असं काम सुद्धा कुठल्या वेळात करावं. त्यांना काही दिवसभर मोकळा नव्हतं, शिकायचं होतं. तर सकाळी 7-7:30 वाजण्यापूर्वी हे काम सगळं संपवायचे. असं 2-3 ठिकाणचे कामं करायचे आणि त्याच्यातनं जे पैसे येतील त्याच्यावरून स्वतःचा उदरनिर्वाह करायचा आणि मग शाळा करायची. असेच मग नंतर त्यांना काही त्या काळामध्ये शिष्यवृत्त्या थोड्या बहुत मिळाल्या असतील नसतील. त्यांनी कॉलेज केलं आणि कॉलेज केल्यानंतर हा ग्रस्त लंडनला गेला, इंग्लंडला गेला आणि इंग्लंडला जाऊन इथं त्यांनी वाचन कॉलेजमध्ये BE केलं आणि त्यानंतर इंग्लंडला जाऊन त्यांनी MS केलं आणि मग इंग्लंडला जाऊन MS केल्यानंतर तिथं इंग्लंडमध्ये त्यांनी नोकरी केली आणि एक सायंटिस्ट म्हणून फार मोठ्या पदावरती त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये, इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा पुन्हा समाजाकरता आपण काहीतरी द्यावं अशा पद्धतीचं एक योगदान त्यांनी परत या संस्थेमध्ये काही फंड्स जमा करून आणि आपल्या भावांचे काही फंड्स याच्यामध्ये जमा करून एक मोठ्या प्रकारचं हे कार्य त्यांनी. पण हे सगळं सांगत असताना एक माणसामध्ये यांनी केलेलं जे कार्य आहे ते मी पाहिलं. हे एवढं कार्य जर मला वाटतं आमच्या कोल्हापुरातल्या एखाद्या माणसाने केलं असतं तर त्यांनी मिशीला पीळ देऊन असं सांगितलं असतं की काही बोलायची सोय नाही. पण हा ग्रस्त इतका शांतपणानं आणि इतका विनम्रतेनं 75 वर्षाचा मनुष्य माझ्या समोर उभा राहून मला बोलवतोय की या कार्यक्रमाला तुम्ही या, त्या ओजस प्रतिष्ठाननं आम्ही हे केलेलं आहे. मला फार कौतुक वाटलंय.
कौतुक अनेक कारणांमुळे मला या गोष्टीचं वाटलं. एक त्याचं महत्त्वाचं कारण असं की वय काय यायचं आणि कारण काय हे सगळं करण्याचं. काही कारण नाही. हार्टचं ऑपरेशन झालेलं, बायपासचं, टोटल बायपासचं ऑपरेशन झालेला हा मनुष्य आहे. मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं पूर्ण शिक्षण सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्या नातवंडांच्या वयाला शोधतील अशा विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती देण्याकरता हा माणूस असा जर फिरत असेल कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, तर याच्यापेक्षा कुणाचं उदाहरण मी तुम्हाला आदर्श घ्या म्हणून दुसरं देऊ शकतो असे तुम्हीच मला सांगा. आज आपण वर्तमानपत्रात ज्यांची नावं आणि फोटो वाचतो का नाही, जर तुम्ही नीट बघितलं ना तर ते सगळ्यांचे आदर्श नाही घ्यावे तसे ते लोक असतात. पण प्रचंड पैसा खर्च करून त्यांनी स्वतःचे फोटो वर्तमानपत्रात छापून आणलेले असतात. आणि आपली वर्तमानपत्र सुद्धा अशी झालेली आहेत ना की पैसा दिल्याशिवाय, फक्त काही चांगली वर्तमानपत्र आहेत मी असं सगळ्यांबाबतीत असं म्हणणार नाही, पण एखाद्या माणसाचं प्रकटीकरण हे पैसा फेकल्याशिवाय होत नाही अशा प्रवृत्तीचं मीडिया व्हायला लागले हळूहळू. सगळेच तसे आहेत असं मला मुळीच म्हणायचं नाही, पण एक असं पूर्वी नव्हतं. पूर्वी मीडिया दोन गोष्टी तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये आणि कुठल्याही देशामध्ये, हे जे दोन गोष्टी आहेत ना त्या खऱ्या कायम आणि दीर्घकालीन टिकतात. त्या गोष्टीमध्ये त्यागाची आवश्यकता असते. म्हणजे त्यागाच्या प्लॅटफॉर्मवर किंवा त्यागाच्या पायावर रचले गेलेले हे जे दोन हे आहेत, एक म्हणजे मीडिया आणि दुसरं म्हणजे शिक्षण. आज या दोन्हीही संस्थांचं व्यापारीकरण झालेलं आपण पाहतो. शिक्षणाचं झालेल्या व्यापारीकरणाबाबतीत मी काय फार बोलावं असं मला काय वाटत नाही, कारण हे तुम्हाला सगळ्यांना फार चांगल्या रीतीनं माहिती आहे, कारण यू आर फेसिंग इट. तुम्ही भोगताय ते सध्या, पालक असतील किंवा स्टुडंट्स असतील. पण मीडियामध्ये असंच झालं आहे. पण मीडिया ज्या लोकांनी ज्यावेळेला मीडिया निर्माण झालं त्यावेळेला तुम्ही बघा, टिळकांनी ज्यावेळेला मीडिया काढलं, टिळकांचा ज्यावेळेला अंक काढले, आगरकरांनी ज्यावेळेला अंक काढले, हे सगळे स्वतःचे पैसे घालून घरदार विकून अशा पद्धतीनं त्यागातनं त्यांनी निर्माण केलेलं. ते एक पत्रक काढायचं, ते वाटायचं, लोक मारायला यायचे, जाळायचे प्रेस, मग पुन्हा त्यातनं आणि परत उठवायचं, हे करायचं. आणि आज सुद्धा आपण बघतो याची स्फुल्लिंग अजूनही आज आपल्याला दिसतात. आता तो राम रहीमला जेव्हा अटक करायचं होतं तेव्हा त्यावेळेला ज्या दोन स्त्रियांनी स्वतःवरती अत्याचार झाला तेव्हा जे वकिलांपैकी एका वकिलाचा, एका माणसाचा खून झाला त्याच्यामध्ये, एका प्रेस रिपोर्टरचा खून झाला त्याच्यामध्ये. म्हणजे स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा न करता हे असं अजूनही याची स्फुल्लिंग कुठं ना कुठं तरी मिळत आहे आपल्या देशामध्ये. हे पाहिलं की बरं वाटतं. अजूनही कुठंतरी एखाद्या अशा हॉलमध्ये बसणारी अशी हाताच्या बोटावर बोलण्यासारखी तरी 5-10 लोक आपल्याला असे दिसतात की ज्यांचं आपण अनुकरण करावं. हे ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला मला अधिक आनंदानं जगावं आणि अधिक उत्साहानं आपलं काम करावं असं मला वाटतं. माझा आणि सांगलीचा संबंध यांनी सांगितलेलंच आहे. सांगलीचा आणि माझा संबंध म्हणजे माझ्यावर झालेले जवळजवळ सर्व संस्कार या जिल्ह्याचे आहेत. माझा जन्म या जिल्ह्यामध्ये झाला, माझं शिक्षण या जिल्ह्यामध्ये झालं, मला हा सगळा अनुभव या जिल्ह्यामध्ये मिळाला. मी डॉक्टर इथे झालो. पेशंट्स रुग्ण या जिल्ह्यातलेच होते त्या काळामध्ये की ज्यांच्यावर मी शिकलो. ज्या शिक्षकांनी मला शिकवलं ते सगळे इथलेच होते. आणि इथूनच सगळं घेऊन गेलो. इथल्या संस्काराचं गाठोडं बांधून घेऊन गेलो आणि कोल्हापूरसारख्या एका उमद्या शहरामध्ये जाऊन उभा राहिला. सर्वांनी मला तेवढं खुळ्यात काढलं. अरे कोल्हापुरात काय जातोयस, ब्राह्मण माणूस तू, तुला फार त्रास देतील तिथं, तुझं काय चालणार नाही तिथं, तुला वेगळं टाकतील, तुला असं करतील, तुला तसं करतील, अपमान करतील तुझा, तुझ्या अंगात ताकद किती, सगळे लोक एकत्र झाले तर तू एकटा काय करणार. म्हणजे इथंपर्यंत सुद्धा सगळ्यांनी मला सांगून झालं. मी म्हटलं मी सेवा करायला चाललो आहे आणि सेवा करायला आलेल्या माणसाला मारायचं किंवा त्याला वाईट बोलायचं एवढे तर ते लोक खुळे नसतील याची मला खात्री आहे. आणि खरं तसं काही नसतं. कोल्हापुरातली माणसं फार चांगली भेटली मला. कोल्हापूर गाव फार चांगलं मला वाटलं. कोल्हापुरात गेल्यापासून म्हणजे 14 डिसेंबर 1984 साली मी पहिल्यांदा एक छोटीशी ब्रीफकेस माझ्या हातात घेऊन 200-300 रुपये खिशामध्ये घेतलेले, ते सुद्धा बायकोनं तिच्या पगारामधले मला वाटतं दिले असतील. MS पास झालो होतो आणि 14 डिसेंबर 1984 साली दुपारी 1:30-1:45च्या सुमारास मी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये पाऊल टाकलं.
14 डिसेंबर 84. बापट तुम्ही पण जसं सांगितलं तसं सांगायला मला काही हरकत नाही ना. त्याकडं माझ्या बँक खात्यात असे 1000-2000 असे काही फारसे पैसे नव्हते. म्हणजे मी काही फारसे पैसे मिळवतच नव्हतो. एक नोकरी सोडली आणि तिकडे चाललो कोल्हापूरमध्ये CPR हॉस्पिटलमध्ये नोकरी घ्यायची आणि मग पुढं आपलं हे करायचं असं मी तिथं गेलेलो. पत्नी इथंच सांगलीमध्येच थांबली होती, तिची ट्रान्सफर झाली नव्हती आणि मग कोल्हापूरमध्ये तिथं जाऊन राहायचं ठरवून मी गेलेलो. मला आठवतंय 14 डिसेंबर 1984 ते आज जे काय साल असेल 30-32 वर्षाचा काळ माझा जोडलेला आहे. तर मला सांगायला अभिमान वाटतो की या 30-32 वर्षामध्ये मी कोल्हापुरातला एक नामवंत सर्जन झालो आणि मला महत्त्वाचं काय मी मिळवलं असं वाटतं. पैसा मी मिळवायचाच म्हटलं असतं तर फार पैसे मी मिळवले असते, खूप पैसे मला मिळवता आले असते. अजूनही मी ठरवलं की पैसेच मिळवायचे तर मी खूप पैसे अजूनही मिळवू शकतो अशा मी पॉवरफुल सिच्युएशनमध्ये मी. तर हे सगळं मी माझं असं माझ्याच तुम्ही म्हणाला स्वतः स्तुती का करतो याचं कारण असं आहे की तुम्ही मुलांना काय आहे ते खरं समजावं असं मला सांगायचं आहे. आणि मी दुसऱ्या कोणाबद्दल काय सांगू शकणार, मी फक्त माझ्याबद्दलच सांगू शकणार की त्याचं खरं काय खोटं काय मला माहिती आहे. किंवा तुम्ही मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारले तर ते मला सांगता येतील त्याचे उत्तर. तर मला सर्व काही तिथं प्राप्त झालं, सगळं काही मी तिथे मिळवलं. आणि हे मिळवण्याच्या पाठीमागं काय असेल असं तुम्हाला वाटतं? हे मिळवण्याच्या पाठीमागं एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. म्हणजे माझं ज्या वेळेला मी अवलोकन करतो माझ्या जीवनाबद्दलचं की आपण सक्सेसफुल, मी तर म्हणतो की मी सक्सेसफुल झालो. कारण सक्सेसफुल होण्याच्या व्याख्या ज्या आहेत ना त्या माझ्या ज्या व्याख्या आहेत त्याच म्हणजे ज्या व्याख्या आहेत सक्सेसफुल होण्याच्या त्याच मीही धरतो, त्या वेगळ्या धरत नाही. पण मी सक्सेसफुल झालो. पण सक्सेसफुल होण्याची व्याख्या फक्त पैसा कमवणं ही असेल तर मग मी सक्सेसफुल नाही झालो. तरीही झालो पण तसा तितका सक्सेस म्हणजे सोन्याची कौलं घरावर घालावी तितका मी सक्सेसफुल नाही. किंवा मलाही अजून 100 रुपयाची किंमत कळते, मलाही अजून 10 रुपयाची किंमत कळते, मलाही अजून 15 रुपयाची किंमत कळते. पण सक्सेसफुल मी यासाठी झाला असं म्हणतो की ज्या वेळेला माझ्याकडे एखादा रुग्ण येतो आणि त्या रुग्णाला मी सांगतो की तुझं हे ऑपरेशन करायला हवं आणि हे ऑपरेशन तुझं जर केलं नाही तर कदाचित तुला नंतर नुकसान होईल आणि तुला या ऑपरेशनला एवढा खर्च येण्याची शक्यता, एवढा खर्च येईल. हे सांगितल्यानंतर माझा रुग्ण हा आजकाल माझ्यावर अविश्वास कधीही दाखवत नाही, माझ्यावर कधीही अविश्वास दाखवत नाही. हे सगळ्यात मोठं मी जिंकलेलं आहे. कधीही माझ्याबद्दल अविश्वास हे का झालं असेल असं का झालं? कारण मला बाकीच्या कुठल्याच गोष्टीला महत्त्व, पैसे काय सगळेजणच मिळवतात. पैसे काय चांगले धंदे करणारेही मिळवतात, वाईट धंदे करणारेही मिळवतात. काही लोक काही धंदे न करता पैसे मिळवतात, नुसते असे वर्षावरच पैसे मिळवतात. काहीच पैसे मिळवण्याचे टॅक्स आता फार वेगवेगळ्या प्रकारच्या झाल्या आहेत. पण पैसे मिळवण्याच्या असात्विक पद्धतीनं कुठलीही गोष्ट करण्यामधून माणसाच्या मनाला समाधान भेटत नाही. मनाला समाधान भेटलं नाही तर त्याला झोप येत नाही आणि त्याला झोप नाही आली तर पैसा कितीही मिळून काहीही होईल. तुम्हाला आज 10 लाख रुपये मिळाले रात्री, आता संध्याकाळी, रात्रभर जर झोप नाही आली आज उद्या 2-3 दिवस तर काय करायचं 10 लाख? पण झोप येणं हे 10 लाख रुपयापेक्षा महत्त्वाचं आहे. कधी कळतं आपल्याला? ज्यावेळेला आपल्याला 2-3 दिवस झोप येत नाही त्यावेळेला कळतं. तर मला सांगायचं काय की मला ज्ञान सगळ्यांच्याकडेच असतं, स्किल त्यातल्या काही लोकांच्याकडे असतं. मला हे लोक का मानतात किंवा माझं का ऐकतात याचा ज्यावेळेला मी अभ्यास करतो त्यावेळेला माझी गोष्ट लक्षात येते की समाज तुम्हाला लवकर स्वीकारत नाही. आपल्याला असं वाटतं बोका दूध पितो तसं दूध पिऊन चालत नाही आयुष्यामध्ये. तो डोळे मिटून मांजर दूध पितं, त्याला वाटतं की कोण आपल्याकडे बघत नाही कारण त्याला डोळे मिटलेले असतात. असं नसतं. समाजातले अनेक लोक अनेक प्रकारानं तुमच्याकडे लक्ष देऊन असतात आणि तुम्ही काय चुकता आणि तुम्ही काय बरोबर असता याचा समाज हा फार जवळीकीनं अभ्यास करत असतो. आणि हे जे काही एखाद्या माणसाबद्दल समाज मन तयार होत असतं ना, हे समाज मन हे काही वर्षांच्या कालावधीनंतर ॲक्टिव्ह होत असतं. नाही तर समाज नुसता असा बघत असतो. एखादा माणूस अत्यंत चांगल्या रीतीनं आपलं काम करत असतो, त्याला फार पैसे मिळत नसतात, तो कष्ट खूप घेत असतो, तो सगळ्यांना समजावून सांगत असतो, तो खरं काय ते करत असतो, तो त्याला स्वतःचं मार्जिन कमी ठेवून का होईना पण दुसऱ्याचं भलं व्हावं असं करत असतो.
आणि तसं करत तो राहतो. कधी कधी प्रक्षोभ होतो मनाचा. मुलांना तुम्हाला सांगतो, प्रक्षोभ होतो, असाच प्रक्षोभ होतो की अरे मी एवढं सगळं करतोय, मी एवढं समजावून या माणसाला सांगतोय, तरी पण या माणसानं पटत कसं नाही माझं, हे ऐकत कसं नाही येत माझं. हे कुणाकडे तरी जाऊन पैसे देऊन ऑपरेशन करून घेतात की ज्याला ऑपरेशनची गरज नाही, असं मी पोट तिडकीनं सांगतोय. ज्या माणसाला मी सांगतोय पोट तिडकीनं याला ऑपरेशनची गरज आहे, तो केलं नाही तर तू मरशील, अशी माणसं कुठेतरी जातात आणि त्यांना ऑपरेशन करू नका म्हणून सांगतात, ऑपरेशन करत नाहीत आणि माणसं मरतात. कुठेतरी स्वतःला प्रचंड असा त्रास होतो आत्मा. आणि अशा सगळ्यांमधनं जात असताना एकच गोष्ट मला आठवते की हे सगळं समाजाच्या पाशी धावून आपल्याला सातत्यानं करावं लागतं, सहन करावं लागतं. आपल्या मनामध्ये निर्माण होणारे हे कलह सगळे मिटवावे लागतात. पण समाज तुमच्याकडे लक्ष ठेवून असतो, तरीही समाज तुमच्याकडे लक्ष ठेवून असतो. 10 वर्ष जातात, 15 वर्ष जातात, पण एक दिवस असा येतो की तिथनं पुढं सगळं पालटायला लागतं. मग मात्र समाज मन तुमच्या बाबतीत एकदा समाज मनानं ठरवलं की हा माणूस विश्वास ठेवण्यास पात्र आहे. समाज मन म्हणजे काय असतं, समाज मन म्हणजे काय असतं, कोण असतं हे समाज मन? म्हणजे समाजाचं सगळ्या असं एक मन तयार होतं, एक विचार तयार होतो की या पर्टिक्युलर गोष्टीसाठी या व्यक्तीवर विश्वास ठेवायला हरकत नाही. एकदा हा समाज मनाचा विचार पक्का झाला की समाज मन कुणाचंही नंतर ऐकत नाही. मग त्या माणसावर पूर्ण विश्वास होणार, त्या माणसाकडे ती माणसं जातात आणि ती काम करून घेत राहतात आणि पूर्णपणे त्या माणसाला समृद्धी मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे तुम्ही आपल्या व्यवसायामध्ये आपण ज्यांचं काम करतो, मग आता मी डॉक्टर आहे, मी पेशंटचं काम करतो. आमच्या बाबतीमध्ये हा विषय फार जास्त महत्त्वाचा राहतो की आमचा आणि ज्यांचं आम्ही काम करतो त्या रुग्णांचा एक असा चांगला एक नातं आहे. ते रुग्ण आणि डॉक्टर यांचं एक नातं आहे, असं मी पहिल्यापासून मानत आलो आहे. आणि या नात्याचा जास्त विचार करावा लागतो, कारण रुग्णाला फक्त त्याला काय झालं आहे किंवा त्याचा हात मोडला आहे किंवा त्याला फक्त पायात काहीतरी करंट झालं आहे एवढ्यावर बघून चालत नाही, तर त्याच्या एकूण सगळ्या परिस्थितीवर आपण लक्ष ठेवायला लागतं. जसं माणसाला नुसती एक सिस्टीम, आम्हाला नुसती एक सिस्टीम बघून चालत नाही, तर सगळ्या सिस्टीम्स बघाव्या लागतात आणि त्या सगळ्या सिस्टीम्स बघून त्याच्या अनुरोधानं त्याला औषधं द्यावी लागतात, त्याच्या अनुरोधानं त्याला ट्रीटमेंट द्यावी. एखाद्या माणसाला रिनल फेल्युअर असतो, त्याची किडनी काम देत नसते आणि त्यांना काही औषधोपचार आपल्याला करायचे असतील तर आपल्याला त्याचा विचार करावा लागतो आणि त्याला कोणती औषधं देणं योग्य आहे त्याचा अभ्यास करून जसं माणसाच्या सगळ्या सिस्टीम्स बघाव्या लागतात, त्याचप्रमाणे माणसाचं एकूण सगळं जीवनसुद्धा बघावं लागतं, अशा मताचा मी आहे. म्हणजे आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांचा आणि आपला एक कुठला तरी चांगला असा सात्विक संबंध एस्टॅब्लिश व्हावा, अशा मताचा मी आहे. मग तो कुठलाही व्यवसाय असेल. आणि बऱ्याच वेळेला आपण इथं मार खातो. फक्त एखादी वस्तू विकायची आणि त्याचे पैसे घ्यायचे आणि त्याचे काय असेल त्याचे कर भरायचे, एवढ्यावरती व्यवसाय, सगळे व्यवसाय तो धंदा झाला, हे सगळे धंदे झाले. पण ज्याला आपण व्यवसाय म्हणतो ॲटलिस्ट त्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये इंजिनिअरिंगचा तर कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय आहे, चार्टर अकाउंटंटशिप व्यवसाय आहे, डॉक्टरांचा व्यवसाय आहे. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता बरेचसे लोक इथल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सुद्धा मी बघितलं की त्या वालचंद कॉलेजमध्ये शिकतायत आणि पुढे जाऊन त्यांना MS करायचं आहे. म्हणजे तुम्ही इंजिनियर होणार आहात, तुम्ही घरं बांधून देणार आहात दुसऱ्यांना, तुम्ही दुसरी माणसं तुमच्यावर सगळे त्यांचे खरे खोटे व्यवहार तुम्हाला सांगणार आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करून देणार आहात त्यांच्याशी. आमच्यासारखे डॉक्टर्स आहेत, ते डॉक्टर्स तर फारच त्यांना संबंध त्यांचा फारच जवळच आहे. तुम्ही त्या बाबतीत काही जास्त बोलायचंच कारण नाही. पण मी असं आत्मविश्वासानं सांगू इच्छितो की आपण जो काही व्यवसाय करतोय त्या व्यवसायामध्ये आपल्याकडे येणारे जे काही क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सचा आणि तुमचा असा एक हृद्य संबंध एस्टॅब्लिश व्हायलाच पाहिजे, अशा मताचा मी. तुम्ही म्हणाल काय संबंध, काय कारण आहे, काय संबंध आहे त्यांचा, आम्ही हे करून देतो, आम्ही आकडे करतो, आम्ही एवढं काम त्यांच्यासाठी करतो, त्यांच्याकडनं पैसे घेतो आणि ते जातात, त्यांचं ते काय वाटेल ते काय करेल. आमचा त्यांचा संबंध असायचा काय करणार असं नाही आहे. आणि कदाचित हाच डिफरन्शिएटिंग पॉईंट झाला असेल माझ्या बाबतीमध्ये की मी एक 30-35 वर्षामध्ये एक अत्यंत सक्सेसफुल असा सर्जन तिथे झालो आणि कुठल्याही कोल्हापूरच्या लोकांनी मला त्रास नाही दिला. याचं कारण 2 गोष्टी मी केल्या.
एक म्हणजे मी रिलेशनशिप ठेवू. माझ्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी जो पेशंट आला त्याची फॅमिलीसुद्धा 32 वर्षापूर्वी जो पहिल्या दिवशी पेशंट आला किंवा मी ऑपरेट केला असेल त्याची फॅमिली आजसुद्धा तो पेशंट माझ्याकडे येतो. एकेका 3 जनरेशन्स म्हणजे आजोबा, मुलगा आणि त्यांचा मुलगा अशा 3 जनरेशन्स मी आता कित्येक वेळेला ऑपरेट करतो, कित्येक वेळेला माझ्या संबंध. मी त्यांच्याशी एक संबंध, एक हृद्य संबंध ठेवला. मग काय असतो हा संबंध? माझा सुद्धा एक चार्टर अकाउंटंट आहे. तो माणूस फाटक त्याचं नाव आहे. पण त्या फाटकचा माझा एक कुठेतरी संबंध आहे. मला आठवतं अजून पहिले ज्या वेळेला मी त्याच्याकडे गेलो, 3 वर्षाचं माझं टॅक्स प्लॅनिंग करायचं होतं. अजून मी टॅक्सच भरत नव्हतो आणि अशी भीती वाटायला लागली की आपण टॅक्सच भरलेलं नाही आहे 2-3 वर्षात. काहीतरी आपण पैसे कमावले आणि टॅक्सच भरलेला नाही आहे. मग फार भीती वाटायला लागली की आपण कुठेतरी राष्ट्राचं काहीतरी हे करतोय काय. मग मी त्याच्याकडे गेलो. त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं, घाबरू नका, ते आपलं तुमचं सगळं आपण करून देऊया. पण काही नाही, त्यानं मला काही त्रास न होता अगदी थोडक्या ह्याच्यामध्ये ते मला टॅक्स प्लॅनिंग करून दिलं. 1986-87ची गोष्ट आहे. आणि आज अजूनही आम्ही त्याच्याकडे जातो. तो एक उत्तम प्रकारचा तो कविता लिहितो, तो त्या टॅक्स प्लॅनर माणूस. त्याचा मुलगा एक आहे, तो छान सुंदर गातो आणि तो अध्यात्मावर खूप चांगलं बोलतो. तो आमचा टॅक्स चार्टर अकाउंटंट आहे. पण त्याच्याबरोबर आध्यात्मिक सुद्धा चर्चा आमच्या कधी कधी होतात. आंबे कसे लावायचे आणि आंब्याची लागवड कशी करायची. आंब्याच्या बागा आहेत कोकणामध्ये, तो कोकण आंब्याच्या बागांबद्दल आम्हाला माहिती सांगा. एक प्रकारचं हे जे नातं आहे ना, तुम्ही ज्यांची कामं करा, एखाद्याला छान घर बांधून जर तुम्ही दिलत ना, आज काय होतं माहिती आहे का, मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं, घर बांधून देतात, ते बांधून देणारे काही ना कुठेतरी त्यांनी टांग मारलेली असते आपण. मग ती जसं आपल्या लक्षात येतं तसं आपण तो त्यांचं आपलं वादेवादी वाईट सुरू होतं. कशाला तसं करायला पाहिजे. आपणाला पैसे मिळून सुद्धा आपणाला फायदा घेऊन सुद्धा आपल्याला चांगले उद्योग करता येतात, सर्व काही करता येतं, ताठ मानेनं करता येतं. आणि आपण आहे ना, तुम्ही खोटे वागत नाही, तुम्ही कुठं पाप काही करत नाही, तुम्ही लोकांना फसवत नाही, हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं. त्याला काही फार मोठं सांगावं लागत नाही. माणसाचा चेहरा बघितला की लक्षात येतं, की आमच्या तरी लक्षात येतं साधारणपणे की हा माणूस काही फसवेल असं वाटत नाही. त्यातून एखादा नुसतं महाभाग निघतात की तेही फसवतील, पण ते आपणाला शिक्षण असतं. पण जनरली चांगलं वागून, चांगलं राहून सुद्धा एखाद्याने चांगलं घर बांधून दिलं आणि चांगलं घर बांधून दिल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल जर हे चांगलं वाटलं की या माणसाने आपलं किती काही त्रास दिला नाही, आपल्याला घर बांधून दिलं, लिमिटेड पैसे घेऊन सगळं छान केलं, आपल्याला त्याच्याबद्दल किती सतत त्याच्याबद्दल, तो कधी घरी आला तर आपण त्याला काही ना काहीतरी खायला द्यायचं म्हणतो. आपण कित्येक लोकांना सांगतो, बघा माझं घर याने बांधून दिलं आणि मला त्रास फारसा न करता याने बांधून दिलं. आपण पण त्यांचे वी बिकम देअर लॉयर्स, त्यांचे आपण ॲम्बॅसिडर बनतो, आपण त्यांचं नाव सांगतो सगळ्यांना. त्यामुळे तुम्ही ज्या तुमच्या क्लायंटशी चांगले वागाल, चांगले संबंध ठेवा. चांगले संबंध म्हणजे पर्सनल लेवलवरचे संबंध म्हणत नाही मी, खाजगी संबंध म्हणत नाही आहे. पण प्रत्येक व्यवसायामध्ये हा एक संबंध असतो त्याच्या क्लायंटचा आणि त्याचा. डॉक्टरीमध्ये तो जास्त प्रमाणात असतो, इतर व्यवसायामध्ये सुद्धा तो असतो. आणि तो खरा, सात्विक, चांगला असा संबंध जे लोक ठेवतात त्यांना यश जास्त लवकर आणि जास्त चांगल्या प्रकारे मिळतं, याच्याबद्दल मला खात्री आहे. आता 2च मुद्दे मला मांडायचे आहेत. माझ्या कल्पनेप्रमाणे मी 29 मिनटं बोललो, मला 30 मिनटं बोलायची परवानगी दिलेली होती. 2च मिनटामध्ये मी माझं भाषण संपवतो. मला माहीत नाही मी जे काही बोललो ते तुम्हाला कितपत उपयोगी पडणार आहे किंवा नाही, पण मला जे वाटतं ते मी सांगणं हे माझं कर्तव्य आहे. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की कॉम्पिटिशन जे आहे, स्पर्धा आपण ज्याला म्हणतो, ही स्पर्धा एक जो पूर्वीचा काळ होता, खरं म्हणजे पूर्वीच्याही काळी ही स्पर्धा होती आणि आजही स्पर्धा आहे. पण ही स्पर्धा आजकाल फार वेगळ्या पद्धतीची स्पर्धा झाली आणि याची जाण आणि याचं भान हे तुमच्या वयातल्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना असणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ही जाण मी ठेवली म्हणून मी सक्सेसफुल झालो आणि आजही आहे. कोणती जाण मी ठेवली असेल तर 1999 साली मी कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली
आता मी प्रत्येक ठिकाणी मी म्हणून सांगतो, याचं कारण एवढंच आहे की हा प्रवास मी स्वतः अनुभवलेला आहे. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या लोकमान्य टिळकांनी असं केलं म्हणून सांगण्यात काही पॉईंट नाही. तर 1999 साली पहिल्यांदा, नंतर काय बऱ्याच कारणांमुळे ते विमानसेवा वगैरे बंद पडली, तो भाग सोडून द्या. 1999 साली विमानसेवा कोल्हापुरात सुरू झाली आणि 499 रुपये तिकीट होतं त्यावेळेला. वायुदूतचं 50 सीटर विमान होतं. विमानसेवा सुरू झाली आपल्या गावात, आम्हाला खूप आनंद झाला. आणि तसं 1999 साली, तर त्याच्या आधी मला वाटतं 99 काय फार त्याच्यापूर्वी, इकडे 87, 88 साली सुरू झाली. 88, 89 साली सुरू झाली. 99, सॉरी मी थोडंसं फार कमी दिवसात 88, 89 साली सुरू झाली. आणि 88, 89 मला आठवते त्यावेळेला मी एक माझा स्वर्गवास नावाची कथा त्या विमान प्रवासावरच मी लिहिली. त्या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला. विनोदी कथा संग्रह, विनोदी कथा संग्रह होता. विनोदी कथा मी लिहिली. तो पहिला प्रवास मला आठवतोय. 87, 88 साली विमान सुरू झाल्यानंतर कोल्हापूरहून मुंबईला मी गेलो होतो वगैरे वगैरे ते सगळं. पण मला एक गोष्ट त्यावेळेला पहिलं अशी जाणवली की आपल्या गावातून ज्यावेळेला विमानसेवा सुरू होते मुंबईला, त्याचा अर्थ तुम्ही नुसतं नाचत सगळ्यांना सांगून अरे बाबा विमानसेवा सुरू झाली माझ्या गावातून मुंबईला, मला आता जाता येईल, तासाभरामध्ये पोहोचता येईल, एवढ्या वरवरच्या लेवलवरती जगाची प्रगती बघून चालत नाही मित्रांनो. जगाची प्रगती बघत असताना एक पहिला बाण जो निघतो ना त्या प्रगतीचा, तो कुठून तुम्हाला येऊन लागायला पाहिजे. तुम्हाला लागला आणि तुम्हाला कुठला लागला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आता मुंबईला विमानसेवा रोज कोल्हापूरहून सुरू झाली, याचा अर्थ आता मुंबईला ज्या पद्धतीची वैद्यकीय सेवा मिळते, त्या लायकीची, त्या पात्रतेची वैद्यकीय सेवा आपण इथे देऊ शकलो नाही, तर इथनं माणसं विमानात बसून मुंबईला जातील आणि तिथं आपले ऑपरेशन्स करून घेतील. पहिला धडका मला त्या दिवशी वाटला की म्हटलं आता माणसं मुंबईला जाणार. आणि खोटं सांगत नाही तुम्हाला, माणसं मुंबईला जायला गेले. माझ्याकडून मला अजून आठवतंय की असे यायचे मुंबईमधल्या डॉक्टरांनी असे कागद आमच्याकडून टाकायचे. त्यांच्याकडे जाऊन आलो, त्यांना दाखवून आलो, इतके दिवस झाले अजून कमी नाही. म्हटलं आता कुठे तिकडे परत जात आहे म्हणून तुम्हाला दाखवायला आलो. म्हणजे आय बिकम अ सेकंडरी पर्सन फॉर हिम. आणि मुंबईला मात्र ते जाऊन आले. म्हणजे तुम्ही काय सांगताय, तुम्ही काय करणार आहात, याला दुसरं ओपिनियन घ्यायला माणसं मुंबईला जाऊ शकतात. त्याच वेळेला माझ्या लक्षात आली की तुमचं प्रॅक्टिस, तुमची स्पर्धा ही तुमच्या फक्त गल्ली बोळापुरती मर्यादित राहिलेली नाही. तुम्हाला उत्तम डॉक्टर व्हायचं असेल, उत्तम इंजिनियर व्हायचं असेल, उत्तम चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असेल, तर तुमच्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी जी काही विद्वत्ता आहे, ज्या काही सोयी आहेत, जे काही स्किल उपलब्ध होऊ शकतंय, ते स्किल जोपर्यंत तुमच्यामध्ये उपलब्ध होत नाही आणि तेवढे तुम्ही एक्सपर्ट माणसं तुम्ही बनत नाही, तोपर्यंत तुम्हाला दुय्यम दर्जा मिळणार. तोपर्यंत माणसं तुमच्याकडून येऊन ऑपरेशन करून येणार कोण? त्यांच्याकडे पैसाच नाही. धुणं भांडी करणाऱ्या बायका जाऊच शकत नाही, त्या येणार. करा त्यांची सेवा तुम्ही, ते ठीक आहे, पण याचा अर्थ तुमच्यात उच्च दर्जाचे किंवा श्रीमंतांची हे करण्याची तुमच्यामध्ये ऐकत नाही, तुमच्यात तेवढं कॅपॅसिटी नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कुठलीही नवीन वैद्यकीय कुठलीही गोष्ट नवीन आली, नवीन शोध लागला, तर त्याचा आपल्या स्वतःच्या व्यवसायाशी, स्वतःच्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे याचा अभ्यास असा मूलगामी केल्याशिवाय आपण स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही. अनंत उदाहरणं तुम्हाला मी अशी देऊ शकेन, पण एक दोनच मी उदाहरण सांगतो. ही गोष्ट कशी खरी ठरली याच्यात नावासकट सांगतो. त्यात काही माझे मित्र आहेत सगळे, काय त्यात सांगायचं कारण. अनंत जोशी नावाचा आर्थ्रोस्कोपिस्ट, गुडघ्याचा, मी पण आर्थ्रोस्कोपी करतो, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, पण मी गुडघ्याची बिन टाकायची शस्त्रक्रिया किंवा गुडघ्याची दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करायला सुरुवात 25 वर्षापूर्वी केली. ते स्वीडनमध्ये वगैरे मी शिकून आलो. गुडघ्याचं कुठलंही ऑपरेशन करण्याकरता गुडघा मी कधीही ओपन करत नाही. मी टी व्हीवर बघतो, छोट्याशा दुर्बिणीच्या साहाय्यानं 2 मिलीमीटरच्या छिद्रामधून गुडघ्यात ती दुर्बीण घालून मी टी व्हीमध्ये बघतो गुडघ्यात काय आहे ते प्रॉब्लेम्स, आणि टी व्हीमध्ये बघून मी शस्त्रक्रिया करतो. त्यामुळे रक्तस्रावही होत नाही, पेशंटला प्लास्टर बिस्टर अशाही गोष्टी काही घालाव्या लागत नाही. आणि तो सगळा तो मुद्दा वेगळा आहे. हे आर्थ्रोस्कोपिस्ट म्हणून मी काम सुरू करतो. तर आज सध्या जगातला म्हणजे डॉक्टर अनंत जोशी म्हणून मुंबईमध्ये, मी त्याच्याकडेही जाऊन आलो, म्हणजे त्याच्याकडेही काही दिवस मी थांबून आलो होतो, कसं काम करतो. आम्ही म्हणजे मित्र झालो, माझ्या वयाचा 1 वर्ष 2 वर्षांनी होतो. अनंत जोशी हा मागच्या वर्षी ही वॉज द प्रेसिडेंट ऑफ
एशियन आर्थ्रोस्कोपी सोसायटी अशा खंडाचा तो प्रेसिडेंट आहे. आणि त्यांनी तो तर तुम्हाला सांगतो आर्थ्रोस्कोपी मी सुरू केली नंतर मी स्वीडनला जाऊन आलो, मी आर्थ्रोस्कोपी करायला लागलो. लोक कसे क्रॉस व्हायला लागले. मी सांगितलं हे करायला पाहिजे म्हणते की अनंत जोशीकडे जायचे. अनंत जोशी ते बघायचं. मी ऑपरेशन समजा चुकून केलेलं असताना माझी CD मागायची. अनंत जोशीला ती CD नेऊन दाखवायची आणि अनंत जोशीचं सेकंड ओपिनियन घ्यायचे आणि मग परत माझ्याकडे परत यायचे. ज्यांना अफोर्डेबल होतं तिथं मुंबईत तिथं करायचे, त्यांना अफोर्डेबल नव्हतं ते परत यायचे आणि मग ते परत माझ्याकडनं करून घ्यायचे, हे करायचे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी तुम्हाला 5 तरी असे पेशंट दाखवतो. 5 ते केलेले किती असतील विचार करा, पण 5 असे पेशंट दाखवतो मी तुम्हाला की ज्याच्या एका बाजूच्या गुडघ्याचं ऑपरेशन अनंत जोशींनी केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूच्या गुडघ्याचं ऑपरेशन मी केलेलं. कॉम्पिटिशन ही तुमच्या गल्ली बोळातली कधीच राहिली नव्हती. म्हणजे माझ्या वेळेला राहिली नव्हती. मी आता 61 वर्षाचा मनुष्य, तर तुम्ही तर किती लहान आहात. तुमच्या वेळेला तर काय काय पुढं कसं कसं वाढणार आहे तुम्ही बघा. आणि दुसरे असंच एक उदाहरण आहे. मी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला आपल्या भारतातलाच एक माणूस. आता हे मी तुम्हाला सांगितलं स्टेट वाईज, म्हणजे फक्त मुंबई आणखीन कोल्हापूरचं सांगितलं, तर जरा पुढचं सांगतो तुम्हाला, ऐकण्यासारखं आहे. मी गेलो होतो दिल्लीला. गुडघ्याचे ते टोटल गुडघा बदलतात ना, सांधेरोपणाची शस्त्रक्रिया करणारा अशोक राजगोपाल नावाचा सर्जन. भारतीय माणूस आहे, पण त्याला थरथर कापतात तिकडचे सर्जन सुद्धा, इतका तो जबरदस्त मनुष्य. ते मी माझ्या आयुष्यात 2 माणसांच्याकडनं फार भयानक शिकलो. मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे, पण ह्याच्या माणसाकडनं मी शिकलो म्हणजे तो अशोक राजगोपाल इतका फास्ट सर्जन आहे. ही इज द फास्टेस्ट नी रिप्लेसमेंट सर्जन इन द वर्ल्ड. 28 ते 29 मिनिटात तो सांगतात होतो. आणि त्याची जी सिरीज आहे, सिरीज म्हणजे त्यानं केलेली ऑपरेशन्स आहेत. रोमॅटॉइड आर्थरायटिसवरती सांधा बदलायची जी त्याची सिरीज आहे, इज मोर दॅन 5000 नी ऑपरेशन्स इज डन. पण रोमॅटॉइड आर्थरायटिस ही त्याची सिरीज जगातली सगळ्यात मोठी सिरीज. तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता आहे, म्हणजे अजूनही तो प्रॅक्टिस करतो. आणि आम्हाला त्याचे पण सिनियर एक गुरु आहेत, त्याच्या दोघांच्या कॉमन असे त्यांनी आमची ओळख करून दिली. आणि मग मी म्हटलं मी काही टोटल नी रिप्लेसमेंट स्वतः करीन असं नाही, पण मला काय असतं ते बघायचं. मी 1 महिना तुझ्याकडे येऊन राहतो, मग तुझ्याकडे मी गेलो दिल्लीला. आणि दिल्लीला त्याच्यावर मी ऑपरेशन करायचो, त्याला मदत करायचो. आम्ही खूप खूप बोलायचो या विषयावर सगळ्या. तो मला त्यावेळेला सांगितला की म्हणाला काय, अशोक राजगोपाल मला म्हणाला की काय म्हणलं प्रकाश, PG म्हणायचं, PG काय कॉम्पिटिशन फार हे झालेलं आहे. मी म्हटलं काय हो, तुम्हाला कसलं कॉम्पिटिशन, तुम्हाला काय कमी आहे, काय प्रॉब्लेम काय तुम्हाला कॉम्पिटिशन. तर तसं नाही म्हटलं. राणावत नावाचा जो नी सर्जन आहे, जो ही इज अगेन फ्रॉम इंडिया, आणि त्या राणावतने स्वतःच्या नावाचाच गुडघा राणावत नी नावाचा अमेरिकेमध्ये जाऊन त्यानं काढला, इन्व्हेंट केला. आणि तो जो त्यानं इन्व्हेंट केला नी जॉईंट राणावत नी म्हणून, तो अमेरिकेमध्ये गाजला. तो राणावत अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये प्रॅक्टिस करतो आणि हा माणूस इथं दिल्लीमध्ये प्रॅक्टिस करतो, अशोक राजगोपाल. तर तो म्हणला अहो काय सांगायचं म्हणलं, पेशंट म्हणला मी ऑपरेट केली तर राणावतला जाऊन दाखवतो. हे राणावतला जाऊन दाखवता तो. हे सगळे इंटरनॅशनल प्लेयर्स वगैरे त्यांच्याकडे ऑपरेशन करून घेतात. तर तो म्हणाला राणावतचे पेशंट माझ्याकडे येतात दाखवायला सेकंड ओपिनियनला, आणि माझे पेशंट सेकंड ओपिनियनला राणावतकडे जातात. अहो त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, ते इंटरनॅशनल प्लेयर्स होत सगळे आहेत. मोठे मोठे किती रिच माणसं असू शकतात याची तुम्हाला कल्पनाच येणार नाही आता. ते जातात राणावतकडे, त्याचा एक ओपिनियन घेतात, मग इकडे येतात इंडियामध्ये, इंडियातल्या याचं एक ओपिनियन घेतात. अशी आमची प्रॅक्टिस चालते. म्हणलं इतकं कॉम्पिटिशन म्हणलं फार झालं आहे कॉम्पिटिशन. म्हणजे एका बाजूला मी तुम्हाला माझं आणि अनंत जोशीचं कोल्हापूर आणि मुंबईची गंमत सांगितली, दुसऱ्या बाजूला मला अशोक राजगोपालनी दिल्ली आणि न्यूयॉर्कची गंमत सांगितली. ह्यातनं दुसरं काय दिसतं विद्यार्थ्यांना? मित्रांनो, यातनं दुसरं काय दिसतं? आपण लेचेपेचे राहून चालणार नाही हेच दिसतं. आपण काहीतरी आपल्याला हा बाहेर जाऊ नको म्हणून आईनं पाठवून हात फिरायचे दिवस आता संपले. आता सगळं काय होईल काय काळजी करू नको, वडिलांनी दुकान काढलेलं आहे तिथं बाहेर पैसे मारायचे दिवस संपले. आता आपल्यामध्ये जी काही ताकद आहे ती बघा. इंटरनेटवरनं जे ज्ञान मिळते ते घ्या.
आणि मोठे व्हा. इतके मोठे व्हा की ती कोणती मुलीनं सांगितलं ना, तूच काहीतरी म्हणालीस की पंखात घर काय कधी बांधता येईल, पण पलीकडचं क्षितिज दिसायचे दिवस संपायला नको, त्याच्या आधी ते बघून घेऊया. बघून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं मला आता हल्ली वाटतं, ते मी सांगतो आणि माझा विषय संपवतो. रवी, हल्ली मला असं वाटतं की ब्राह्मण समाज म्हणून एकत्र आला हे सांगणं गरजेचं आहे. ब्राह्मण ब्रह्म जानायती ती ब्राह्मण असं म्हणतात. म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. म्हणजे कर्मधर्म संयोगानं आणि ईश्वर कृपेनं तुम्ही अशा जातीमध्ये जन्माला आलेला आहात की ज्याला ब्रह्म जाणता येईल. तर मी तुम्हाला एकच गोष्ट याबद्दल सांगतो की नाण्याची एक बाजू जी आहे, ही एक बाजू आपल्या जीवनाच्या नाण्याची एक बाजू जी आहे, ती बाजू ही सगळी आहे. आपण जे स्कॉलरशिप्स देतो, शिक्षण आपण घेतो, शिकतो, नवीन ज्ञान घेतो, विज्ञान, सायन्स, टेक्नॉलॉजी, इमारती, व्यवसाय, संबंध, समाज, हे सगळं एक जीवनाची एक बाजू आहे. भौतिक म्हणतो आपण त्याला. भौतिक सगळा हा पसारा आहे. त्या भौतिक पसाराशी आपला जो संबंध येतो तो आपल्या जीवनाच्या एका बाजूचा संबंध येतो. पण जीवनाची एक जी बाजू आहे, दुसरी बाजू, द अपोजिट साईड ऑफ द कॉइन, अनटचडच राहतं आपल्या सामान्य माणसांकडून असं मला वाटतं. आणि मला 60व्या वर्षानंतर असं समजायला लागलं की हे अनटचड राहिलेलं आपल्या जीवनाचं दुसरं अंग जे आहे ते अंग आपण अभ्यासलं पाहिजे. आत्ता मी ते तुम्हाला करा असं म्हणत नाही. आता तुम्ही खूप अभ्यास करा, तुम्ही सगळी क्षितिजे बघून घ्या. पण हे सगळं करत असताना सातत्यानं तुमच्या मनाला एक संस्काराची गरज आहे. आणि ते संस्कार हे आपल्या हिंदू धर्मियांचे जे हिंदू धर्मग्रंथ आहेत, त्या धर्मग्रंथातनं हे संस्कार दिलेले आहेत. हे संस्कार जिथं जिथं तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे असं वाटतं, तिथं तिथं ते संस्कार घ्यायचा प्रयत्न करा. कारण संस्काराचं अधिष्ठान असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. ज्याला संस्कारच नाही, एकतर त्याची प्रगती होत नाही. आणि जरी त्याची प्रगती झाली तरी ती चांगल्या कारणाकरता उपयोगी पडत नाही. त्यामुळे संस्कार हे मूलभूत आहेत. आणि आपल्या संस्कारासाठी जे धर्मग्रंथ दिलेले आहेत, मग ती गीता असेल, त्याचा काय अर्थ आहे कधीतरी समजून घ्या गमतीनं, किंवा विवेकानंद वाचा. विवेकानंदांनी तुम्हाला कॉलेजमधल्या मुलांना समजावं अशा पद्धतीनं वेदांत सांगितलं. दासबोधासारखा ग्रंथ वाचा कधीतरी सुट्टीमध्ये वेळ मिळेल तर. दासबोध हा तुम्हाला कसं जगावं अत्यंत उत्कृष्ट असा. मी तो वाचलाय म्हणून मी सांगतो. मी विवेकानंद वाचलाय. मी तरुण असताना वाचला. मी गीता तर तरुण असल्यापासून वाचायला सुरुवात केली. तरी पण मला असं वाटतं की अजूनही मला गीता खऱ्या अर्थानं संपूर्ण समजली नाही. आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि विशेषतः गीतेमध्ये इतकी ताकद आहे, प्रचंड ताकद. पण त्यातल्या काही कालबाह्य गोष्टी सोडून द्या. त्यातल्या काही विवाद करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या जरी सोडून दिल्या तरी बाकीचं जे सगळं आहे ते केवढं मोठं. आणि तुम्ही हुशार आहात, तुम्हाला ते समजू शकेल. तुमचे आजी आजोबा अजून घरी असतील, ते तुम्हाला समजून सांगू शकतील. तर जोपर्यंत आजी आजोबा आहेत, जोपर्यंत अशी समजावून सांगणारी माणसं आहेत, तोपर्यंतच हे संस्कार जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एवढं मात्र नक्की करा. आज विवेकानंद काय होते हा सांगणारा, आज विवेकानंद काय होते हा सांगणारा शिवाजीराव भोसले आपल्यामध्ये नाही, एवढं लक्षात. आज शिवाजी कोण होता आणि कसा होता हे सांगणारे बाबासाहेब पुरंदरे असले तरी सुद्धा ते आज इथे येऊन सांगू शकतील अशी त्यांची शारीरिक क्षमता नाही, एवढं लक्षात. त्यामुळे ही माणसं आज ना उद्या कधीतरी काळाच्या ओघामध्ये दूर जाणार आहेत. पण तत्पूर्वी त्यांच्याबरोबर जी माणसं राहिली, त्यांच्याबरोबर ज्या माणसाने अभ्यास केला, ती माणसं तरी तुम्हाला मिळतील. ती माझ्यासारखी माणसं आहेत असं मी म्हणतो. कारण मी शिवाजीराव भोसल्यांच्या बरोबर माझा फार जवळचा संबंध अनेक वर्ष होता. माझ्या घरी ते येऊन राहायचे. आणि ह्या सगळ्या माणसांनी जे काही शिकवलं, जे काही हे केलं, ते मला खूप आवडलं. आणि जीवनाचा जो दुसरा भाग आहे, आपल्या नाण्याची दुसरी बाजू जीवनाची आहे, तिचा पण अभ्यास करायला तुम्ही सुरुवात करा. आणि ते भौतिकतेपासून थोडंसं जरी वेगळं असलं तरी भौतिक जीवन अत्यंत उत्तुंग पद्धतीनं जगण्याला जे आपणाला समर्थ बनवतं, असे संस्कार ती पलीकडची बाजू नाण्याची आपल्याला देणार असते, देत असते. म्हणून त्याचाही विचार केल्याशिवाय तुम्ही राहू नका. सगळ्यात आता हल्ली आपण म्हणतो ना, कॉम्प्युटर येणारा आणि कॉम्प्युटर न येणारा.
कॉम्प्युटर येणारा हा चांगला आणि कॉम्प्युटर न येणारा आणि जरी तीच डिग्री असेल तर तो तेवढा काही मानला जात नाही. ते कॉम्प्युटर कसं भौतिक याच्यामध्ये असतं ना, तसं एका ब्रॉड अर्थानं असं म्हणता येईल की ज्याला आध्यात्मिक पार्श्वभूमी किंवा आध्यात्मिक अधिष्ठान आहे तो माणूस हा जास्त उत्तुंग यशावरती पोहोचू शकेल की ज्यापेक्षा की ज्याला आध्यात्मिक अधिष्ठान नाही. एवढंच मला आज आपल्याला सांगावंसं वाटतं. मला इथे बोलवलं आणि आपल्या सर्वांना पारितोषिकाची संधी दिली, बोलायची संधी दिली आणि लांब वर्गावरून आपण आलेले असताना सुद्धा इतकं शांतपणाने सगळं ऐकून घेतलं याबद्दल मी पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो आणि माझं भाषण संपतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, पूजक प्रतिष्ठान सांगली या संस्थेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी, प्रथमतः मी ज्यांना ही शिष्यवृत्ती आज प्राप्त झालेली आहे त्या सर्व मुलांचं आणि मुलींचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर